जळगावमध्ये एक अशी पोस्ट व्हायरल झाली जी बघितल्यानंतर प्रत्येकाच्याच भुवया उंचावल्या। जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत एका अपक्ष महिला उमेदवाराला शून्य मतदान झाल्याची पोस्ट ही सोशल मीडियावर एवढी व्हायरल झाली की सगळीकडे एकच चर्चा रंगू लागली आणि ती म्हणजे उमेदवाराचं स्वतःचं मत गेलं तरी कुठे। राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, मतमोजणी झाली, निकाल लागले आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनवरून आरोप प्रत्यारोपांचा पाऊस हा सुरू झाला आणि त्यातच जळगाव महापालिकेतील ही शून्य मतदानाची पोस्ट जळगावात चर्चेचा विषय ठरली आहे। पण यात खरं नेमकं काय, ही पोस्ट कितपत खरी आहे, त्यानंतर पुन्हा एकदा अपूर्ण माहितीवरून अफवा पसरवली जात आहे का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शुभम रामोळे। तरुण भारतच्या या डिजिटल एक्सप्लेनर विशेष भागात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। जळगाव महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष महिला उमेदवार सुनंदा भागवत फेगडे यांना शून्य मतदान झाल्याचा दावा करणारी ही एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। या पोस्टमध्ये सुनंदा भागवत फेगडे यांच्या नावासमोर शून्य मत दाखवण्यात आल्याने उमेदवाराचं स्वतःचं मत गेलं तरी कुठे असा सवाल हा उपस्थित केला जात आहे। त्यातून ईव्हीएम यंत्रणेबाबत शंका देखील निर्माण केल्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे। महापालिकांच्या निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवरून दोन्ही पक्षांमध्ये या मुद्द्यावर नेहमीच वाद रंगताना दिसतो। मात्र ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड शक्य नाही असा पुनरुच्चार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी करण्यात आलेला आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सुनंदा फेगडे यांना शून्य मतदान झाल्याचा दावा करणारी ही पोस्ट व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। या पोस्टमध्ये दाखवण्यात आलेली आकडेवारी पाहता सुनंदा फेगडे यांच्या नावासमोर शून्य मत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं। त्यामुळे सोशल मीडियावर ईव्हीएम वर संशय व्यक्त केला जाऊ लागला। मात्र या संपूर्ण प्रकारामागील खरे तथ्य आता समोर आलेलं आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली आकडेवारी ही ईव्हीएम मतदानाची नसून ती पोस्टल मतदानाची असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। निवडणूक प्रक्रियेत पोस्टल मत आणि ईव्हीएम वरील मत वेगवेगळी मोजली जातात। या पोस्टल मतदानात सुनंदा फेगडे यांना एकही मत मिळालं नव्हतं, त्यामुळे त्यांच्या नावासमोर पोस्टल मतदानाचा आकडा हा शून्य दाखवण्यात आलेला होता। प्रत्यक्षात मात्र ईव्हीएम द्वारे झालेल्या मतदानात सुनंदा भागवत फेगडे यांना तब्बल 92 मतं मिळाली होती। त्यामुळे त्यांना शून्य मतदान झाल्याचा दावा हा पूर्णतः चुकीचा व दिशाभूल करणारा ठरला। एकूणच सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट अपूर्ण संदर्भाशिवाय मांडलेली असल्याने गैरसमज हा निर्माण झाला। निवडणूक प्रक्रियेतील वेगवेगळ्या मतदान पद्धतीची माहिती न घेता ईव्हीएम वर संशय व्यक्त करणे योग्य नसल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होत आहे। आजचा हा विशेष भाग इथेच थांबवतो। अशा एका नवीन विषयासह लवकरच पुन्हा भेटूयात। तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या तरुण भारतच्या लाईव्ह YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।